करा म्हणजे पुढचा वंदना वगैरे. आधुनिक बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संकल्पित दी बुद्धिस्ट ट्रेनिंग अँड कॉन्फरन्स सेंटर. जागृतीचा अग्नी तेवत ठेवूया. आजची आपली ऑनलाईन मीटिंग 7वी आहे. आजचा विषय फार महत्वाचा आहे बा. संवाद कौशल्य, कार्यक्रम व रूपरेषा. यामध्ये सहभागी आहेत डॉक्टर RD बडगे सर. बीडवरून सूत्रसंचलन करत आहे अंकुश चव्हाण. माननीय सुरेशजी घोक्षे सर, दयानंद घोडके सर, संदीप त्रिभुवन आणि जेतवन धम्म संस्कार केंद्र पैठण आदरणीय अरुणजी बल्लाळ सर व सर्व मान्यवर, या सर्वांना जय भीम नमो बुद्धाय. आजच्या विषयाच्या अनुषंगाने संवाद कौशल्य, कार्यक्रम व रूपरेषा हा विषय मानवाच्या विकासासाठी, प्रगतीसाठी फार आवश्यक आहे. त्या दृष्टिकोनातून बुद्धिस्ट सेमिनरीने हा विषय घेतलेला आहे. या विषयाची आणि कार्यक्रमाची सुरुवात आदरणीय सुरेशजी घोक्षे सर पंचांग प्रमाण, वंदन, त्रिशरण आणि पंचशील घेतील अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. आदरणीय सुरेशजी घोक्षे सर. सर्वांना जय भीम नमो बुद्धाय. सर्वांनी हात जोडायचे आहेत. आपण पंचांग प्रणाम, वंदना आणि त्रिसर पंचशील लागोपाठ घेत आहोत. सर्वांनी हात जोडावेत. अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धो भगवन्तं अभिवादेमि. स्वाक्षातो भगवतो धम्मो धम्मं नमस्सामि. सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि. अजिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि. मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि.
सुराय मेरय मज्ज पमाद दाना वेरमणि सिक्खापदं समादियामि साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. जय भीम. धन्यवाद. आदरणीय सुरेशजी घोगशे सरांनी पंचांग प्रणाम वंदन त्रिशरण पंचशील सुमधुर आवाजामध्ये घेतलेला आहे. अतिशय सुंदर अशा आवाजामध्ये त्यांचं हे त्रिशरण पंचशील त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. धन्यवाद आदरणीय सुरेशजी घोगशे सर. यानंतर आजचा जो विषय आहे संवाद कौशल्य कार्यक्रम व रूपरेषा याबाबतची भूमिका मांडत आहेत डॉक्टर आर डी बडगे सर. आर डी बडगे सर हे भारतीय बौद्ध महासभेमध्ये ट्रस्टीमध्ये काम करत आहेत देश पातळीवर. पूर्ण देशभर त्यांचे दौरे असतात. परंतु हे सगळं करत असताना सुद्धा ते बुद्धिस्ट सेमिनरी मध्ये वेळ देऊन आपल्याला मार्गदर्शन करतात. ते एक विचारवंत आहेत, धम्माचे गाडे अभ्यासक आहेत. तरी मी आदरणीय डॉक्टर आर डी बडगे सरांना नम्र विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. डॉक्टर आर डी बडगे सर. सर्वांना जय भीम नमो बुद्धाय. आज आपण बुद्धिस्ट ट्रेनिंग अँड कॉन्फरन्स सेंटरच्या वतीने जागृतीचा अग्नी तेवत ठेवूया या टॅगलाईन अंतर्गत एका महत्वाच्या विषयाच्या अनुषंगाने या ऑनलाईन प्रेरणा सत्रामध्ये आपण सगळेजण उपस्थित आहोत. या ऑनलाईन प्रेरणा सत्राचा विषय आहे संवाद कौशल्य कार्यक्रम व रूपरेषा. या विषयाच्या अनुषंगाने आपण इथे हितगुज करणार आहोत, संवाद करणार आहोत. प्रथम मी आपले आदर्श मार्गदर्शक यांनी दिलेला जो आदेश आहे त्या आदेशाकडे आपण वळूयात. सुखो बुद्धानुपादो सुखा सधम्म देशना सुखा संघस्स सामग्री समगानं तपोसुखो. या आधुनिक बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या दी बुद्धा अँड धम्मा या धम्मग्रंथाच्या पहिल्याच पृष्ठावरती अनेक धम्मपदातून आधुनिक बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धोगो हे धम्मपद देऊन या धम्मपदाच्या आशयानुसार संपूर्ण समाजाने वाटचाल केली पाहिजे हा बाबासाहेबांचा आदेश होता. तो आपण समोर घेऊन बुद्धिस्ट सेमिनरी वाटचाल करत आहे. या अनुषंगाने या ऑनलाईन प्रेरणा सत्रामध्ये उपस्थित असलेले बुद्धिस्ट सेमिनरीचे मुख्य समन्वयक, महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील एक विचारवंत साहित्यिक म्हणून ज्यांचा नावलौकिक आहे असे बुद्धिस्ट सेमिनरीचे मुख्य समन्वयक आदरणीय सत्येंद्रजी तेतुंबडे सर. या बुद्धिस्ट सेमिनरीच्या वाटचालीमध्ये ज्यांनी सभा घेऊन अतिशय सगळ्यांना एका सूत्रात गुंफण्याचं काम करणारे अभ्यासू व्यक्तिमत्व आयुष्मान अंकुजी चव्हाण सर, ज्यांनी या ऑनलाईन प्रेरणा सत्राची सुरुवात सुमधुर अशा
आवाजामध्ये त्रिरत्न नमन, त्रिशरण पंचशील या गाथा घेऊन एक धम्ममय वातावरण निर्माण करणारे आयुष्यमान सुरेशजी गोंगशे सर या ऑनलाईन प्रेरणा सत्रामध्ये उपस्थित आयुष्यमान दयानंदजी घोडके सर, आयुष्यमान अरुण बल्लाळ साहेब, संदीपजी त्रिमोहन आणि या आमच्या या आव्हानाला सगळ्यांनी दाद देऊन उपस्थित असणारे सर्व रिपब्लिकन आणि बौद्ध बांधवांना माझा जय भीम, जय बुद्ध, ओम मने पद्मेहुम. आज आपण या विषयाकडे वळत असताना संवाद कौशल्याच्या अनुषंगाने ज्या महत्वाच्या बाबी आपल्या उपासकांमध्ये विशेष करून प्रशिक्षणार्थीमध्ये याव्यात आणि त्यांच्या पुढील वाटचालीमध्ये हा भाग त्यांच्यामध्ये आल्यानंतर त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये वरचेवर धम्माच्या अनुषंगाने आणि समाज जागृतीच्या अनुषंगाने एक निश्चित दिशा प्राप्त व्हावी हा उद्देश ठेवून बुद्धिस्ट सेमिनरी कार्यरत आहे, कार्य करते आहे. म्हणूनच आपण हा जागृतीचा अग्नी तेवत ठेवूयात म्हणून वेगवेगळे असे ऐतिहासिक विषय आपण जाणीवपूर्वक, विचारपूर्वक आणि तथागत भगवान बुद्ध आणि परम आधुनिक बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी चळवळीची दिशा दिलेली आहे त्या चळवळीला या धम्मप्रचारकाने वाहून घेतले पाहिजेत हा उद्देश ठेवून आपण या विषयाकडे वळतो आहोत. विशेष करून आपण संवाद कौशल्याच्या अनुषंगाने विचार करत असताना आपण सगळेजण त्या धम्मप्रचार सत्येंद्रजी तेलतुंबडे सर आणि आमचं सर्व समन्वय मंडळ याच्याविषयी विचार करून हा विषय इथे घेतलेला आहे. आणि या विषयाचं वैशिष्ट्य म्हणजे की प्रत्येक व्यक्तीला संवाद केल्याशिवाय तो पुढे जात नाही, पण संवाद तो जर अतिशय व्यवस्थित असेल, प्रभावी असेल तर तो समाजामध्ये व्यवस्थितरित्या धम्माचा प्रचार आणि प्रसार करू शकतो. या अनुषंगाने आपल्या बुद्धिस्ट सेमिनरीचे वैशिष्ट्य असं आहे की इथे बाबासाहेबाचा फंडामेंटल बुद्धिझम नेमका कसा वास्तवात आणता येईल या अनुषंगाने आपण सगळ्या या प्रशिक्षणार्थींना आपण बाबासाहेबाचा फंडामेंटल बुद्धिझम आपण त्यांच्या कृतीमध्ये उतरण्याच्या अनुषंगाने प्रयत्न करत आहोत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की संवाद कौशल्यामध्ये काही गोष्टी महत्वाच्या असतात. आता हे संवाद कौशल्य वेगवेगळ्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे. आपण पारंपरिक दृष्टिकोनातून विचार केला तर 5 प्रकारचे कौशल्य त्या व्यक्तीमध्ये असायला पाहिजेत. त्यामध्ये पहिलं जे कौशल्य आहे ते म्हणजे आत्मविश्वास पाहिजे. म्हणजे एखादी गोष्ट मांडत असताना तो आत्मविश्वासपूर्वक त्याचा तो मांडणी केला पाहिजे. आणि त्यानंतर म्हणजे जागृतीपूर्वक ऐकायला शिकलं पाहिजे, म्हणजे लक्ष देऊन ऐकलं पाहिजे. आणि त्यानंतर आणि जेव्हा एखादी गोष्ट मांडत असताना त्या व्यक्तीचं जे संवाद कौशल्य आहे त्या व्यक्तीचा हावभाव जो आहे, जे विशेष करून त्याची देहबोली लोकांवरती प्रभावी पद्धतीने ती
प्रभावी केली पाहिजे. या अनुषंगाने योग्य आपण सुख दुःख आनंद अशा जेव्हा भावना व्यक्त करत असतो त्या अनुषंगाने त्या व्यक्तीची देहबोली, चेहऱ्यावरचा हावभाव या सगळ्या गोष्टी देखील महत्वाच्या ठरतात. त्या अनुषंगाने त्याविषयी देखील आहे. आणि त्यानंतर आपल्याला जे आहे ना, सत्य आणि तथ्य जे आहे हे मांडण्याचं म्हणजे एकूणच अभ्यास त्या अनुषंगाने त्याची बाब त्या व्यक्तीमध्ये असायला पाहिजे. आणि त्या अनुषंगाने टिपण काढायला शिकलं पाहिजे. मी या उपस्थित सर्व प्रशिक्षणार्थींना विनंती करेन की आपण प्रत्येक सत्रामध्ये वही पेन घेऊन बसलं पाहिजे. कारण हे संवाद कौशल्याच्या अनुषंगाने या बाबी महत्वाच्या आहेत. आता या पारंपरिक अनुषंगाने आपण या गोष्टी पाहिलेल्या आहेत. पण आपले आदर्श, आपले मार्गदर्शक बाबासाहेब आंबेडकरांनी या गोष्टीकडे घेऊन जात असताना याचं योग्य दिशा दिग्दर्शन करताना काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. म्हणजे पहा, आपल्या सगळ्यांना महामंगल सूक्त माहिती आहे. या महामंगल सूत्रामध्ये ज्या गाथा आहेत त्या गाथेकडे जर आपण बारकाईने जर लक्ष दिलं तर त्यामध्ये खूप महत्वाचं असणार आहे. सुभाषिताच वाचा एतन मंगलम उत्तमम ही जी महामंगल सूत्रामध्ये जी गाथा आहे यामध्ये पहा, थोडस संवादाच्या अनुषंगाने आपल्यामध्ये कोणते गुण असायला पाहिजे त्या गाथेमध्ये बराच आशय व्यक्त झालेला आहे. त्यातला काही महत्वाचा आशय मी आपणासमोर ठेवतो आहे, कारण आपल्याला या संवाद कौशल्याच्या अनुषंगाने धम्माकडे जायचं आहे. म्हणून म्हणजे बघा, बाहू सस्संच सिंपंच विनयच सुसखितो सुभाषिताच वाचा एतं मंगलम उत्तमम ही पाली गाथा आहे. याचा अर्थ जर आपण पाहिला, मी थोडक्यामध्ये त्याचा अर्थ आपल्या समोर ठेवू इच्छितो. बहु म्हणजे खूप आणि श्रुत म्हणजे ऐकलेले. म्हणजे उदाहरणार्थ ज्याने खूप ऐकलेलं आहे ते सगळं बहुश्रुत आहे, लक्षात घ्या. आता बौद्ध संस्कृतीमध्ये आढळणाऱ्या श्रावक या शब्दाचा मूळ अर्थ ऐकणारा असाच आहे. म्हणजे आपण लक्ष देऊन ऐकलं पाहिजे. आणि जर एखादा मनुष्य बहुश्रुत असेल आणि त्याच्या ठिकाणी शीलाचा अभाव असेल तर शीलाच्या अभावामुळे त्याची समाजामध्ये निंदा होते, हे आपल्याला माहिती आहे. आता श्रवणाने मिळालेल्या ज्ञानाचे फळ त्याला मिळत नाही, हे लक्षात घ्या. म्हणजे एखादा मनुष्य बहुश्रुत असेल आणि शीलसंपन्न असेल तर शील व श्रवणाने मिळणारे ज्ञान या दोन्ही दृष्टीने त्याची समाजामध्ये प्रशंसा होते. अशा धम्मधराच्या सहवासात राहा. जो आपल्यापेक्षा अधिक ज्ञानी असेल त्याच्या सहवासात राहून आणि त्यांच्याकडून ज्ञान प्राप्त करून बहुश्रुत झाले पाहिजे. म्हणजे संवाद कौशल्याच्या अनुषंगाने हा एक घटक महत्वाचा आहे. म्हणजे बघा, माणूस एकटा राहू शकतो का? तो एकटा राहू शकत नाही, त्याला समाजात राहावे लागते. या अनुषंगाने आपण विनय या शब्दाचा सर्वसामान्य अर्थ नम्रता असा आहे आणि तथागतांच्या उपदेशात या शब्दाचा अर्थ यापेक्षा खूप व्यापक आहे. या अनुषंगाने संवाद कौशल्य करताना आपल्याला विनय खूप महत्वाचे आहे. आणि आपण समाजात पाहतो वरवरचे गोड बोलणे आणि त्याला कृतीची जोड नसणे हे बुद्धांना आणि बाबासाहेबांना कदापि मान्य नव्हते. म्हणून बुद्ध म्हणतात बघा, 5 अंगाने युक्त असलेली वाचा सुभाषित ठरते, ती निर्दोष ठरते, ती काळ वेळ पाहून उच्चारलेली असते. म्हणजे संवाद करताना देखील काळ वेळ पाहून उच्चार केला पाहिजे आणि तिने सत्य सांगितले पाहिजे. लक्षात घ्या, आपल्या संवादामध्ये सत्य पाहिजे. ती
हळूवार असते, अर्थपूर्ण असते आणि विशेष करून मैत्रीयुक्त असते, लक्षात घ्या. आणि ती वाणी जी आहे किंवा तो जो संवाद जो आहे तो चित्ताने उच्चारलेला असतो, लक्षात घ्या. या अनुषंगाने आपल्याला या संवाद कौशल्याच्या अनुषंगाने वर जे गुण सांगितलेले आहेत त्याचा आपण उपयोग करून घेतला पाहिजे. मी मुद्दा म्हणून तुम्हाला या गोष्टीकडे घेऊन जातो आहे. आता दुसरी गोष्ट जी आहे पहा, आता दुसरी जी गाथा आहे मी पूर्ण सांगणार नाही. आरती बिरती पापा मज्जपानाच संयमो आणि अपमादोच धम्मेसु एतन मंगलम उत्तमं. म्हणजे याचा जो अर्थ आहे पाप कर्मापासून मनाने अलिप्त राहणे आणि तसेच पाप कर्मापासून शरीराने व वाणीने अलिप्त राहणे, मद्यपानापासून दूर राहणे व धम्मविषयक कृतींच्या बाबतीत चुका न करणे हे उत्तम मंगल आहे. म्हणजे पहा, आपण धम्माच्या प्रचार आणि प्रचाराच्या कार्यामध्ये आता भाग घेत आहोत, तर त्या अनुषंगाने आपल्या प्रचारकाने म्हणजेच धम्म बांधवाने कशा पद्धतीने राहिलं पाहिजे या गोष्टी या गाथेमध्ये सांगितलेल्या आहेत. त्या खोलात जाऊन मी इथे ठेवणार नाहीये, वेळेचं आपल्याला बंधन आहे. आता या अनुषंगाने जर आपल्याला थोडक्यात समजून घ्यायचं असेल तर धम्म कार्याच्या बाबतीत व्यक्तीने हलगर्जीपणा करता कामा नये, निष्काळजीपणा करता कामा नये, आळस करता कामा नये, दुर्लक्ष करणे, पहा लक्षात घ्या, दुर्लक्ष करणे व्यक्तिगत व सामाजिक दृष्ट्या हिताचे नाही. खरे तर तो प्रमाद हे मृत्यूचे स्थान आहे. जे प्रमाद रहित असतात ते मरत नाहीत आणि प्रमाद करणारे मेल्यासारखे असतात. येथे मृत्यू हा शब्द केवळ मरणाची सूचना नसून एक प्रकारे सर्व विनाशांचा, ऱ्हासांचा आणि अधपतनाचे धोतक आहे. या अर्थाने त्याचा अर्थ घेतला पाहिजे. म्हणून आपण या संवाद कौशल्याच्या अनुषंगाने या गोष्टी आपल्यामध्ये याव्यात, या अनुषंगाने मी आपल्याला या गोष्टी सांगतो आहेत. आता पुढचा जो भाग जो आहे, जी गाथा जी आहे ती म्हणजे गारवोच निवातोच संतुष्टीच कथयुता कालेन धम्म श्रवणं एतन मंगलम उत्तमं. याचा मराठी अर्थ असा आहे, योग्य व्यक्तींचा गौरव, नम्रता, कृतज्ञता आणि वेळोवेळी धम्म ऐकणे हे उत्तम मंगल होय, असा आशय या गाथेचा आहे. आता या अनुषंगाने बघा, बाबासाहेब आणि तथागत बुद्ध यांनी धम्म संघ आणि शिक्षापदम याच्या बाबतीत गौरव आदर न बाळगणे, तसेच एकमेकाविषयी गौरव व आदर न बाळगणे यामुळे सदधम्म दीर्घकाळ टिकून राहत नाही. म्हणून आपण जाणीवपूर्वक या गोष्टीकडे वळलं पाहिजे आणि विशेष करून आपण तृष्णेच्या आहारी जाणे टाळले पाहिजे. म्हणजे तथागताने या संतोषाला म्हणजे आनंद मानण्याला प्राधान्य दिले. मनाने संतुष्ट राहणे अर्थात प्रगतीला रोखणे नव्हे, फक्त सहवास आणि तृष्णा म्हणजे हव्यास नसावा. कृतज्ञता हा दुर्मिळ गुण आहे. आपल्यासाठी काही केलेले नसताना अगोदर दुसऱ्यावर उपकार करणारा, दुसऱ्याला मदत करणारा मनुष्य आणि दुसऱ्याने आपल्यावर केलेल्या उपकाराची जाण ठेवतोच. म्हणजे धम्माचे श्रवण करण्यामध्ये 5 गोष्टी प्रशंसनीय आहेत. त्यामध्ये न ऐकलेली गोष्ट ऐकायला मिळते, ऐकलेली गोष्ट स्पष्ट होते आणि शंका दूर होते आणि दृष्टी सरळ होते, मन प्रसन्न होते. लक्षात घ्या. म्हणून आपल्या संवाद कौशल्याच्या अनुषंगाने या बाबी देखील आपण विचारात घेतले पाहिजेत. आणि पुढचा जो भाग जो आहे तो म्हणजे खंतीच स्वसच्चता सम्मनानंच दर्शनं
कालेन धम्म साकच्चा एतम मंगलम उत्तमं. याचा अर्थ आहे क्षमाशीलता, सुमधुर व हळुवार वाणी पाहिजे, सर्वणांचे दर्शन आणि वेळोवेळी धम्मचर्चा हे उत्तम मंगल होय, अशा पद्धतीचा आशय या याच्यामध्ये आलेला आहे. विशेष करून मधुर बोलणे, इतरांना दुखावणार नाही अशा हळुवार पद्धतीने बोलणे आणि कोणी चांगले कार्य केल्यास साधुवाद, वाहवा असे म्हणून कौतुक करणे, हे सोवचस्सता या सुभाषिताचे प्रकार आहे. म्हणजे सोवचस्सता आणि कल्याण मित्रता हे दोन धम्म होत असे मानले जाते. तथागतांनी शरीराच्या व मनाच्या बरोबरीने वाणीच्या शुद्धतेवरही सातत्याने भर दिलेला आहे. म्हणून आपण या बुद्धी सेमिनरीच्या माध्यमातून आपण संवादाच्या अनुषंगाने आपल्या वाणीच्या शुद्धतेवरही सातत्याने भर दिला पाहिजे. या अनुषंगाने आपण या बाबीकडे वळत आहोत. आता साकच्चा म्हणजे चर्चा अथवा संवाद. लक्षात घ्या, साकच्चा म्हणजे चर्चा अथवा संवाद. आता धम्माचे नीट आकलन वगैरे व्हावे म्हणून भिक्खू उपासक यांनी आपापसात चर्चा करणे आवश्यक असते. लक्षात घ्या. आणि धम्मचर्चा ही धम्मापुरती मर्यादित न करता ज्ञानाच्या सर्व क्षेत्रांना लागू पडणारी आहे. म्हणजे जीवनाचे कोणतेही क्षेत्र असो त्याविषयी जिज्ञासा तृप्त करणे, मनात निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरे शोधणे, शंकांचे निरसन करून घेणे आणि विषयाचे सूक्ष्म, सखोल आणि सर्वांगीण ज्ञान प्राप्त करणे, यासाठी इतरांबरोबर, लक्षात घ्या, चर्चा करणे ही केवळ उपयुक्तच नव्हे तर अत्यावश्यक बाब आहे. हा उद्देश समोर ठेवून आज आपण मुद्दामहून हा विषय इथे चर्चेसाठी घेतलेला आहे. म्हणजे एकतर्फी वाचन, लक्षात घ्या, एकतर्फी वाचन किंवा श्रवण पुरेसे नसते, हे पण लक्षात घ्या. केवळ आपल्या अंतर्यामी चिंतन करणे हेही पुरेसे नसते. लक्षात घ्या, आपल्या अंतर्यामी चिंतन करणे हेही पुरेसे नसते. या गोष्टी आवश्यक असतात हे खरे असले तरी ज्ञानाचा दर्जा आणि वस्तुनिष्ठता, लक्षात घ्या, ज्ञानाचा दर्जा आणि वस्तुनिष्ठता उंचीवर नेण्याच्या दृष्टीने इतरांबरोबरचा संवाद अतिशय महत्वाचा असतो. म्हणूनच या गोष्टी उत्तम मंगल आहेत. म्हणूनच आपण हा विषय इथे घेतलेला आहे. जास्त वेळ न घेता मी इथे थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय. धन्यवाद आदरणीय डॉक्टर RD बडगे सर यांनी आपल्याला संवाद कौशल्य, कार्यक्रम रूपरेषा यावर सखोल असा मार्गदर्शन केलेलं आहे. नेता कसा असावा, आत्मविश्वास, जागृतीपूर्वक ऐका, हावभाव, देहबोली, सत्य आणि तथ्य टिपण काढा आणि महामंगल सूत्राबाबतची मराठीमध्ये त्याची माहिती दिलेली आहे. आणि बहुश्रुत बुद्धिस्ट सेमिनरीचा प्रचारक हा बहुश्रुत असावा. त्यांनी कोणत्याही गोष्टीकडे दुर्लक्ष करू नये, त्याच्यामध्ये वस्तुनिष्ठता असावा. आणि संवाद जो आहे हा संवाद म्हणजे चढ उतार, कंठातून आवाजाचा चढ उतार, स्वच्छ उच्चार, जिभेद्वारे उच्चार, देहबोलीचा वापर हा सगळ्यात महत्वाचा भाग याच्यामध्ये आहे. जगामध्ये तथागत भगवान बुद्धाचे जे संवाद झालेले आहेत ते जर संवाद आपण तपासले तर इतके आदर्श आणि दिशादर्शक आहेत की त्यांचं उदाहरण देऊन बोलणं, शब्दाची फेक करणं, आणि म्हणूनच म्हणतात की शब्दांनीच आचार व विचार व्यक्त होतात. तर धन्यवाद सर, आपण आम्हाला सखोल असं मार्गदर्शन केलेलं आहे. यानंतर संवाद कौशल्य, कार्यक्रम रूपरेषा याची मांडणी घेऊन येत आहेत सत्येंद्रजी तेंबडे. हे बुद्धिस्ट सेमिनरीचे मुख्य समन्वयक आहेत, विचारवंत आहेत, लेखक आहेत
आणि धम्माचे गाडे अभ्यासक आहेत. धन्यवाद सत्य चव्हाण काय आहे? सर. सत्य आपण लोकांपुढे कसं आणलं पाहिजे? बुद्ध आणि बाबासाहेबाचा काय दृष्टिकोन आहे? कार्यकर्त्यांच्या चुका काय असतात? त्या दुरुस्त कशा कराव्यात? यावर त्यांचा म्हणजे खूप अभ्यास आहे. आणि हे बुद्धिस्ट सेमिनरीचं महत्वाचं आहे, की बुद्धिस्ट सेमिनरीमध्ये योग्य मार्गदर्शक, योग्य दिशादर्शक, कार्यकर्ता, धम्मप्रचारक घडण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा आहे. तर आजच्या विषय संवाद कौशल्य कार्यक्रम रूपरेषा मांडणी घेऊन येत आहेत आपल्या पुढं आमचा कोणताही वाद विवादाकडून संवादाकडे गेला पाहिजे आणि त्याच्यासाठी कार्यक्रम ही सातत्याने होत असतात. या औपचारिक असतात तर काही कार्यक्रम अनौपचारिक असतात. आमच्या मराठी भाषेला खूप मर्यादा आहे. म्हणजे ही खरं तर लोकभाषा आहे आणि या लोकभाषेचा बाबासाहेबांनी खूप चांगला उपयोग केलेला आहे. भगवान बुद्धांच्या काळातही लोकभाषेला खूप महत्व देण्यात आलेलं आहे. आतापर्यंत लोकभाषा आणि ज्ञान भाषा एक विषमता म्हणा, ही गोष्ट आतापर्यंतच्या विद्वानांनी केलेली आहे. भगवान बुद्धांनी आपला सगळा उपदेश संदेश अर्धमागधी भाषेमध्ये दिला आणि तीच भाषा पंक्ती म्हणून भगवान बुद्धांचा संदेश पालन करणारी म्हणून पाली भाषा म्हणून तिला नामाभिधान झालं. बाबासाहेबांचं जे रायटिंग आहे ते मॅक्झिमम इंग्लिश मध्ये आहे. त्याचं कारण असं की इंग्रजी भाषा ही आजची आधुनिक वैज्ञानिक आणि जगाशी संपर्क साधणारी ज्ञान भाषा आणि लोकभाषा आहे. आपल्याला जे संपर्क करायचे आहेत ते मॅक्झिमम मराठी भाषेमध्ये
आणि हे संवाद साधणं हा एक फार महत्वाचा मुद्दा आहे. आम्हाला संवाद साधण्याचा संदर्भ सम्यक वाचेशी येतो आणि वाचेसाठी आम्हाला एक तोंड दिलेलं आहे. बडगे साहेबांनी बहुश्रुतपणावर एक लक्ष केंद्रित केलं की त्या बहुश्रुतपणाचा आम्ही संदर्भ हा बॉडी लँग्वेजशी घेतला पाहिजे. भगवंताच्या कायेच्या संदर्भात घेतला पाहिजे. की आमची बॉडी पाहिली तर आम्हाला ऐकायला 2 कान आणि बोलायला 1 तोंड दिलेलं आहे. निसर्गाने कान सतत उघडे ठेवलेत आणि तोंड बंद करण्याची व्यवस्था केलेली आहे. गरज वाटली तर आपण तोंड उघडावं अशी ही सगळी भूमिका आहे. संवाद कौशल्याचा आपल्याला जो संपर्क घ्यायचा आहे तो प्रामुख्याने सामूहिक संदर्भात घ्यायचा आहे. त्यामुळंच कार्यक्रम आणि रूपरेषा असं आपण व्यवस्थित पद्धतीने मांडलेलं आहे. मुळामध्ये कार्यक्रम हे प्रामुख्याने भावनेशी निगडीत असतात आणि त्या भावना मग सुखद असतात, दुःखद असतात आणि असुखद आणि अदुःखद असतात, म्हणजे न्यूट्रल असतात. आमचे जे कार्यक्रम आहेत ते काही आनंदाचे असतात. आमचे काही कार्यक्रम जे आहेत ते गांभीर्याचे असतात, दुःखद वातावरणातील असतात आणि काही कार्यक्रम जे असतात ते आनंदाचेही नसतात आणि दुःखाचेही नसतात. कार्यक्रमाचा रिझल्ट काय निघतो, आउटपुट काय निघतं, हे सगळ्यात मोठी बाब आहे. कार्यक्रमामधून नवीन कार्यक्रम निर्माण झाला पाहिजे. कार्यक्रमामधून आम्ही प्रगतीकडे गेलो पाहिजे, तर आमच्या त्या कार्यक्रमात संवाद कौशल्य साधलं असं म्हणता येईल. बाबासाहेबांनी आपल्या सार्वजनिक जीवनात उतरताना अस्पृश्यांना संदेश दिला की जोपर्यंत विचार, उच्चार आणि आचार यामध्ये शुद्धता प्राप्त होत नाही तोपर्यंत अस्पृश्यांची प्रगती झाली असं म्हणता येणार नाही. हा बाबासाहेबांनी नेहमी मापदंड दिले. तर ही प्रगती बाबासाहेब आचार, विचार, उच्चारावर मोजतात. बाबासाहेबांनी जे भगवान बुद्धांचा धम्म, अधम्म, सद्धम्म ही मांडणी केली त्यामध्ये बाबासाहेब जीवन सुचिता, जीवन परिपूर्णता, जीवन परिशुद्धता याची सर्वप्रथम धम्मामध्ये मांडणी करतात आणि हीच मांडणी आमच्या परिपूर्णतेची मांडणी आहे. म्हणजे धम्माच्या एका टॉपिक मध्ये बाबासाहेब परिपूर्णता साधणं म्हणजे निर्वाण म्हटलेलं आहे. भगवान बुद्धांचा धम्म हा ख्रिश्चन धर्म आणि इस्लाम धर्मांच्या अगोदर झालेला आहे आणि त्या धम्माचे
जे काही महत्वाचे मुद्दे आहेत, जे बुद्धवचन आहे, जे धम्म संदेश आहेत, हे या ख्रिश्चन धर्माने, इस्लाम धर्माने जसेच्या तसे विचारलेले आहे. तुम्ही जर पाहिलं तर 10 आज्ञामध्ये वाचेला फार महत्व आहे. इस्लाम धर्मामध्ये ज्या जीवनाच्या 5 महत्वाच्या गोष्टी सांगितल्यात, त्यामध्ये बोलण्याच्या कौशल्याचा समावेश मोहम्मद पैगंबरांनी केलेला आहे. आणि भगवंताने अष्टांग मार्गामध्ये सम्यक वाचेचा समावेश केलेला आहे. पंचशिलामध्ये वाचेच्या एका प्रकाराचा समावेश केलेला आहे. 22 प्रतिज्ञेमध्ये सुद्धा समावेश केलेला आहे बाबासाहेबांनी. तर हे संवाद कौशल्य व्यक्तिगत जीवनातून सामूहिक जीवनात कसं उतरायचं, हा फार महत्वाचा मुद्दा आहे. आवाज येतोय ना? हॅलो. हो हो, येतोय येतोय सर. येतोय, आवाज येतोय. हो येतोय येतोय. हा, थोडस डिस्कनेक्ट झालं होतं. मला वाटतं आता आवाज येत असेल. येतोय सर येतोय आवाज सर येतोय. येतोय. तर संवाद कौशल्यामध्ये आमच्या कार्यक्रमाचा इफेक्ट कसा साधला जातो, हा फार महत्वाचा भाग आहे. आणि संवादासाठी आमचं फक्त धम्मपीठ किंवा स्टेज तर महत्वाचं आहे, पण आमच्या इतर गोष्टी सुद्धा महत्वाच्या आहेत, की ज्या 4 ब्रह्मविहारामध्ये दिलेल्या आहेत. की आमची बंधुता म्हणजेच मैत्री ज्या वेळेला आनंदाच्या सानिध्यात येते, त्यावेळेला आम्ही मुदिता झाली पाहिजे. आमची दुःखाच्या सानिध्यात आले पाहिजे, येताना आमची भावना करुणेशी निगडीत झाली पाहिजे. आणि ज्या वेळेला या दोन्ही प्रसंग नसतील, आनंदाची किंवा दुःखाची भावना नसेल, त्यावेळेला आम्ही उपेक्षित असलं पाहिजे. मी सगळ्यात मोठं अनायलेशन ऑफ कास्ट मध्ये बाबासाहेब म्हणतात की ह्या जातीची रचना करताना एकमेकाशी सुसंवाद ठेवलाच नाही. म्हणजे अंत्यविधीला त्याच जातीच्या लोकांनी जायचं, तिथल्याच लोकांनी खांदा द्यायचा, लग्नविधी सारख्या विधीमध्ये त्याच जातीच्या लोकांनी यायचं, मामांनीच सुपारी फोडायची. जात किती खोलवर रुजवण्यात आली हे आपण पाहिलं पाहिजे. हे आता धम्मपाठार या विपश्यना केंद्रावर आहे, खास सवलत म्हणून मी आपल्याशी संपर्क साधत आहे. त्यामध्ये विपश्यना रिसर्च सेंटर मध्ये गोयंका गुरुजी बोलतात की महाभारत आणि गीता ही बंधुता नष्ट करण्यासाठीच लिहिण्यात आली. त्याच्यात त्यांनी अश्वत्थाम्याचं उदाहरण दिलं की द्रोणाचार्याचा मुलगा अश्वत्थामा मेला असं सांगितल्याशिवाय द्रोणाचार्य युद्ध थांबवणार नाहीत, म्हणून युधिष्ठराला कौशल्याने खोटं बोलायला लावलं. म्हणजे त्याला सांगितलं की द्रोणाचार्यांचा फक्त युधिष्ठरावर, त्याला धर्मराज म्हणायचे,
त्याच्यावर विश्वास आहे आणि तो विश्वास आहे म्हणून त्यालाच सांगायला लावलं जातं द्रोणाचार्याला. आणि मग युधिष्ठिर म्हणतात की त्याला विचारतात द्रोणाचार्य की अरे अश्वत्थामा खरंच मेला का, म्हणजे त्यांचा मुलगा खरंच मृत्यू पावला का. तर हा युधिष्ठिर कौशल्याने म्हणतो की अश्वत्थामा मृत्यू पावला ही खरं आहे, पण नरो वा कुंजरो, म्हणजे कुंजरो हा शब्द अतिशय कमी आवाजात बोलतो. कुंजरो म्हणजे हत्ती, हत्तीचं नाव अश्वत्थामा होतं. तर ही जी परंपरा आहे, ही परंपरा मोडीत काढण्यासाठी आम्हाला संवाद कौशल्य अत्यंत आवश्यक आहे. आम्ही कोणत्याही अफवेला बळी पडता कामा नये. आम्ही अफवेला बळी पडतो. म्हणजे आम्ही पाहिलं की अरे बाबा, बाबासाहेबांचा जन्म म्हणजे भिवाचा जन्म कसा झाला. हं, कठीण आहे. धनंजय कीरांनी लिहिलं आणि आम्ही मान्य केलं की नाही आशीर्वादाने झाला. नाही नाही, त्यांना जे ज्योतिषांनी सांगितलं, त्यांना भविष्य सांगितलं, त्यांचं आंबेडकर नाव त्यांच्या शिक्षकांनी ठेवलं. किती किती खोट्या गोष्टी. आणि त्याला आमच्या बुद्धिस्ट सेमिनरीचेही अभ्यासक जर बळी पडत असतील तर आम्हाला खूप मोठं काम करायचं, ही गोष्ट लक्षात घ्या. संवाद कौशल्यामध्ये कार्यक्रमामध्ये हा भारत जो देश आहे ते म्हणतात समृद्ध आहे, प्राचीन आहे, ऐतिहासिक आहे, आध्यात्मिक आहे, पण त्याच्या सोबत अफवांचा देश आहे, ग्रुमर देश आहे, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आणि संवाद कौशल्यामध्ये या बाबी आम्ही अफवाला कोणत्याही परिस्थितीत बळी पडलं नाही पाहिजे. कार्यक्रम मी पाहिलं, काही उदाहरणं आपण आवर्जून हे केले पाहिजे. अंत्यविधीचा कार्यक्रम आहे, भिक्षू संघ आहे, समता सैनिक दल आहे, बौद्धाचार्य आहे आणि एक गंभीर कार्यक्रम आहे. त्या मृतदेहाचा सन्मानाने विधी करायचा कार्यक्रम आहे. आणि मला दिसलं की ज्यांना आदर्श मानतात अशा दुःखद प्रसंगी भिक्षू पण एकमेकांमध्ये बोलतायत आणि हसतायत, बौद्धाचार्य पण एकमेकात बोलतायत आणि हसतायत, समता सैनिक दलाचे सैनिक पण एकमेकांमध्ये बोलतायत आणि हसतायत. आम्हाला हे अनौपचारिक संवादाचा भाग आहे. आम्ही या वेळेला आम्हाला कितीतरी वेळ बोलायला असतो, तेवढा 1-1.5 तासाचा प्रसंग आम्ही टाळू शकत नाही का. ही सगळीकडेच स्थिती आहे. म्हणजे मी पाहिलं एक उदाहरण मागही आवर्जून सांगितलं होतं की एका शिक्षकाने पहिली कविता होती, हे कोण बोलले सांगा राजा हंस माझा निजला. म्हणजे खरी तर ही जी कविता आहे ती आपल्या बुद्ध धर्मातल्या प्रसंगावर आहे की ज्या लेकराला सर्पदंश होतो आणि तो मृत्यू पावतो आणि ती माता त्या एवढ्या छोट्याशा खुणाने किंवा त्या 2 दात उमटलेल्या खुणाने बाळ मृत्यू पावतं यावर विश्वासच ठेवत नाही. तर ज्या वेळेला समाज तिच्यावर म्हणतो की अरे ते बाळ मेलंय, त्याची विधी करणं गरजेचं आहे, तर ती बोलताना म्हणती हे कोण बोललेले सांगा राजहंस माझा निजला.
माझं बाळ झोपलेलं आहे, मेलेलं नाही. एक कारुण्यपूर्ण कथा ते शिक्षक अतिशय चांगल्या पद्धतीने शिकवत होते. पण मागची लेकरं मात्र काही बॅक म्हणजे जे मागच्या बॅक बेंचर जे आहेत ती पोरं हसत होती. का हसत होती? मी तास संपल्यावर म्हटलं की इतकं कारुण्याने हे करतायत. ते म्हटले सर, साहेब म्हटले मला, ते मी केंद्र प्रमुख होतो तिथं, सुपरवायझर म्हणजे इन्स्पेक्शन घेत होतो. ते म्हटले साहेब अहो आम्ही यांच्या शेजारी राहतो आणि हे सर आईला अजिबात चांगलं वागवत नाही, आईच्या वरून शिव्या देतात, आईला शिळं खाऊ घालतात आणि इथं काय म्हणे भारी आव्हान आहेत म्हणे. लक्षात घ्या, जितकं आम्ही बोलतो तितकं लोक स्वीकारत नाही, जितकं आम्ही वागतो तेवढंच स्वीकारतात. संवाद कौशल्याचा मुख्य मुद्दा आहे की आम्ही कसं आचरण करतो आणि मग त्याचा उच्चार कसा करतो तेवढाच प्रभाव पडतो. कार्यक्रम असताना औपचारिक कार्यक्रमामध्ये आम्ही ह्या गोष्टी पाहिल्या पाहिजे. मी पाहतो की प्रास्ताविक करायला सांगितलं. मी एका जलदान विधीमध्ये होतो, मला आता नावं सांगायची नाही. राहुरीमध्ये तो विधी झाला. प्रास्ताविक करणाऱ्यांनी किती वेळ करावं? 2 तास केला. प्राध्यापक होते. पाठीमागचे माणसं अध्यक्ष त्यांना चिठ्ठ्या पाठवून कंटाळले, त्यांना खुनवून कंटाळले. ते म्हटले अरे माझी पॅन्ट कशाला ओढता, बोलू द्या ना. अहो प्रास्ताविक 2 तास झालं. सगळ्या त्या पुण्यानुमोदन विधीचा सगळं गांभीर्य संपलं. आम्हाला प्रास्ताविक किती वेळ करायचं संवाद कौशल्यात अनेक जणाला समजतच नाही. अभिवादन किती वेळ करायचं समजतच नाही. आमचे पुण्यानुमोदन विधीमध्ये आम्ही सगळे बोलतो, आम्हाला समाज रिस्पेक्ट देतो आणि ते बोलत असताना आम्ही एकच गोष्ट वारंवार वारंवार सांगतो, तेच तेच अभिवादन करतो. किती समोरच्या वर किती वाईट परिणाम होतो त्याच्यावर, की आमच्या कार्यक्रमाचं गांभीर्य पावित्र्य सगळं संपून जात. ही संवाद कौशल्य साधताना आम्हाला नेमके शब्द वापरणं, नेमका संदेश देणं अत्यंत गरजेचं आहे. आणि खूप वेळेला काही गोष्टी आमच्या लक्षात येत नाही. आम्ही कार्यक्रम घेतो, आमच्या वरिष्ठ पदाधिकारी बोलतात, वयोवृद्ध माणसं बोलतात आणि मग कोणीतरी काल परवा प्रशिक्षित झालेला न झालेला पण पदाधिकारी झालेला माणूस त्याच्यानंतर त्याचे मुद्दे खोडायला उभा राहतो. अहो जाहीर कार्यक्रम म्हणजे आमची वादविवाद स्पर्धा नाही, एकमेकाचे मुद्दे खोडवण्याचा भाग नाही. कित्येक लोकांना कित्येक गोष्टी माहीतही नसतात आणि आम्ही ज्या वेळेला ते मुद्दे खोडत बसतो त्या वेळेला त्या खोडलेल्या मुद्द्याचाच परिणाम जास्त होतो आणि संवाद कौशल्य आमचं राहून जात. आभार प्रदर्शनामध्ये सुद्धा आम्ही इतक्या वेळा आभार मानतो आणि इतक्या वेळ बोलत राहतो आणि एखाद्या व्यक्तीचं फार मोठं कौतुक करतो, परंतु त्या कार्यक्रमामध्ये ज्यांनी स्पीकर लावला, ज्यांनी ते मंडपाचं नियोजन केलं, ज्यांनी भोजन केलं, भोजनाची व्यवस्था केली, ते जे वाढेकरी आहेत, तो आचारी आहेत, यांची आम्ही दखलच घेत नाही.
जर आम्ही त्यांची दखल घेतली तर बघा कार्यक्रमाला आमचं संवाद कौशल्य किती जोरात होतं बघा एकदा. ही श्रमजीवी आणि बुद्धिजीवी हे जगामध्ये असलेल्या दोन गोष्टी आहेत. आम्ही बुद्धिजीवी माणसं श्रमजीवी लोकांचं कधीच म्हणजे दखल घेत नाही. आम्हाला आभारामध्ये त्यांची दखल घेता आली पाहिजे, त्यासाठी आभार आहे. कार्यक्रम होतो, कार्यक्रमाला अध्यक्ष आहे. भगवान बुद्धाच्या वेळेला जो प्रमुख होता कार्यक्रमाचा, त्याला ते म्हणजे त्यावेळेला गण होते आणि त्या गणाचा जो प्रमुख होता त्याला गणपती म्हणायचे. आता अध्यक्ष म्हणतात. त्या कार्यक्रमाच्या अध्यक्षालाच बोलू दिलं जात नाही. कसं आम्ही संवाद कौशल्य साधायचं? किंवा इतक्या पद्धतशीरपणे म्हणजे काही वेळेला जो अध्यक्ष असतो त्या अध्यक्षाचं एक काम असतं. अध्यक्षांनी पण काळजी घेतली पाहिजे. एक काम असतं की त्या कार्यक्रमाचा ध्येय उद्देश काय आहे आणि आम्ही तिथल्या मंडळीला तिथल्या सगळ्यांना आम्हाला मित्र बनवून द्यायचे आहेत. विनाकारण वादग्रस्त विधान करायची गरज नाहीये. अनेकदा अध्यक्ष अशा पद्धतीने बोलतात की ते कुटुंब आणि कार्यक्रमाचा आयोजक प्रचंड अडचणीत येतो. आम्ही बऱ्याच कार्यक्रमामध्ये अध्यक्ष असतो. आम्हाला संवाद कौशल्यामध्ये हे सार्वजनिक कार्यक्रम आहे. आम्हाला सार्वजनिक कार्यक्रम आणि मीटिंग समजतच नाही. प्रशिक्षण पण समजत नाही. मीटिंग मध्ये निर्णय घ्यायचे असतात. पण मीटिंग मध्ये निर्णय घेण्याऐवजी प्रशिक्षणच चालू असतं. ते एकमेकाची उद्योगी चालू असते. त्याच्यातली त्रुटी शोधणं आणि पुढच्या वेळेला ती त्रुटी राहू नये म्हणून काम करणं, कार्यक्रमाचं नियोजन करणं, मीटिंग वेगळी, जाहीर कार्यक्रम वेगळा. आम्ही सामुदायिक चर्चा करत असतो, अगदी जेवतानाही चर्चा करत असतो, ती चर्चा वेगळी. या सगळ्यामध्ये आम्ही काळजी घेतली पाहिजे. आम्ही सम्यक वाचेवर निश्चित बोलणार आहे की बाबासाहेबांनी म्हणजे भगवान बुद्धांनी सम्यक वाचेमध्ये 4 प्रकार दिले, पण बाबासाहेबांनी मात्र 7 प्रकार दिले. त्याच्यावर आम्हाला बोलायचंय. बाबासाहेब लोकशाहीच्या मध्ये बोलताना मिलिंद महाविद्यालयामध्ये बोलताना बाबासाहेब म्हटले, तिथं त्यांनी अभिरूप संसद भरवली होती. त्याचं उद्घाटन बाबासाहेब करत होते. बाबासाहेब म्हटले लोकशाहीमध्ये वाद विवाद पट्टू असलं पाहिजे. तुमचं वक्तृत्व आणि संवाद कौशल्य इतकं चांगलं असलं पाहिजे की तुम्ही तुमच्या विरोधकांची आणि शत्रूंचीही मन वळवू शकले पाहिजे. आणि बाबासाहेबांनी संविधान सभेत हेच केलं. आम्हाला ज्या ज्या वेळेला कार्यक्रम घ्यायचा त्या कार्यक्रमाची रूपरेषा हा आमचा बुद्धिस्ट कार्यक्रम आहे. हा आमचा श्रमण संस्कृतीतला कार्यक्रम आहे. हा आमचा संविधानाला धरून असलेला कार्यक्रम आहे. जो अनौपचारिक कार्यक्रम आहे तो पण प्रभावी कसा होईल, त्याचं गांभीर्य, त्याचं पावित्र्य याची फार मोठी जबाबदारी बुद्धिस्ट सेमिनरीच्या श्रद्धावंतावर आहे. आणि म्हणूनच आपण चालताना बाबासाहेबांचं एक उदाहरण सांगतो आणि मी थांबतो. बाबासाहेबांना प्रश्न विचारला होता की म्हटले काही लोकांना शिंदीवरून त्यांचा धर्म ओळखला जातो, त्यांच्या राहणीमानावरून त्यांचा ओळखला जातो,
काहींच्या दाढीवरून त्यांचा धर्म ओळखला जातो. बौद्ध कसा ओळखायचा? तर बाबासाहेब म्हटले की त्यांच्या आचार विचार आणि उच्चारावरून ओळखायचा, त्याच्या राहणीमानावरून ओळखायचा, त्याच्या बोलण्यावरून ओळखायचा, त्याच्या उच्च कोणताही कार्यक्रम एका उच्चतेला नेला पाहिजे, एका प्रगतीपथावर नेला पाहिजे, या पद्धतीने केलं पाहिजे. एकच पुन्हा एक आम्हाला खूप वेळा सूत्रसंचलन करायची वेळ येते. पण खूप ही खरं तर सूत्रसंचलनाची जी किंवा अँकरची जी सिस्टीम निघाली ही गेल्या 25-30 वर्षानंतर म्हणजे 25-30 वर्षापूर्वी निघाली. आणि त्याचं एक मोठं काय काम आहे की सूत्र म्हणजे धागा, आणि हा धागा म्हणजे एखादी मण्याची माळ असते, एखादी अ, पुष्पाचा हार असतो. पुष्प दिसतात, मणी दिसतात, परंतु धागा मात्र दिसत नाही. तो दिसलाच नाही पाहिजे. मात्र त्या धाग्याशिवाय ती माळ एकत्रित राहू शकत नाही. त्या धाग्याशिवाय तो पुष्पहार एकत्रित राहू शकत नाही. कित्येक सूत्रसंचालक अशा पद्धतीने सूत्रसंचालन करतात की समोरचे श्रोते म्हणजे सगळे आडण्यानीच जे पहिल्यांदी वक्त्यांनी सांगितलं तेच ते पुन्हा पुन्हा सांगायला सुरुवात करतो. अहो, सूत्रसंचालकामध्ये त्याचं संचालन प्रभावी झालं पाहिजे, परंतु ते सगळं असं जसा धागा दिसत नाही तसा सूत्रसंचालक दिसला नाही पाहिजे. त्याच्यासाठी कित्येक कार्यक्रमामध्ये त्याला स्टेजवर पण येऊ दिलं जात नाही. आम्हाला सूत्रसंचालन करताना या बाबी आमच्या लक्षात आल्या पाहिजे. आणि मग ते वक्ता, व्याख्याता, तो अध्यक्षानंतर पण अध्यक्षाचं मांडणीवर माणसं, अहो अध्यक्षांनी बोललं की सूत्रसंचालकांनी त्याचं विश्लेषण करायचं नसतं. डायरेक्ट आभार मानायला किंवा आमच्या याला निघालं पाहिजे. बाबासाहेबांनी कार्यक्रमाची रूपरेषा ठरवताना जगाला संदेश दिला की बौद्ध कार्यक्रम हा प्रणाम, वंदन, त्रिसरण, पंचशीलीने सुरुवात झाला पाहिजे आणि सरलतेने संपला पाहिजे. संविधानामध्ये सुद्धा संसदेचा कार्यक्रम सुरू होताना सुरुवात राष्ट्रगीताने जनगणमनाने झाली पाहिजे आणि शेवट राष्ट्रीय गीताने म्हणजे वंदे मातरमनी झाली पाहिजे. कार्यक्रम संपला याच हे द्योतक आहे. हे सगळे पथ्य आम्ही पाळले पाहिजे आणि माणसं सरंतेपर्यंत थांबणारच नाही. अशा प्रकारचे कार्यक्रम रेंगाळले तर त्या कार्यक्रमाला काही अर्थ नाही राहत, त्याचं पावित्र्य राहत नाही, गांभीर्य राहत नाही आणि कोट्यावधी खर्च केलेले कार्यक्रम पण फेल जातात. उगीचच कित्येक कार्यक्रमामध्ये म्हणजे आभार प्रदर्शन आणि कौतुक एवढंच इतकं मोठं चालू असतं की त्या कार्यक्रमाचा संदेशच राहत नाही. कार्यक्रमाला कौतुक केलंच पाहिजे. आम्ही पाहिलं पाहिजे बाबासाहेबांनी पुरस्कार देण्याचे नियोजन केलेलं आहे. राष्ट्रपती पुरस्कार देताना निश्चित पहा, कोणत्याही क्षेत्रातलं पहा की राष्ट्रपती येतात, नाव उच्चारतात, पुरस्कार देतात, सुरुवात जनगणमननी होती, शेवट वंदे मातरमनी होतो. सूत्रसंचालक फक्त नाव पुकारतो ना, त्या पुरस्काराच्या शेवटी राष्ट्रपतीचं भाषण होत ना अध्यक्षाचं भाषण होत. आम्हाला कौतुक करायचं ना, स्पेशल कार्यक्रम ठेवा.
त्यांचं कौतुक करा, सुरुवात करा. त्रिशरण पंचशील या प्रणाम यांनी सुरुवात करा. त्यांचं मग विद्यार्थ्यांचं कौतुक करायचंय. द्या विद्यार्थ्याला सन्मानाने, त्याला काय जे बक्षीस द्यायचंय ते द्या आणि सन्मानाने कार्यक्रम संपवा. उगीच टीका टिप्पणी आणि सध्या तो पुरस्कार कशासाठी दिले जातात, तर गर्दी गोळा करायचा. त्या याच्यासाठी केले जात नाही. तर ही पण गोष्ट आम्ही लक्षात घेतली पाहिजे. कार्यक्रमाची रूपरेषा ठरण्यासाठी बाबासाहेबांनी, भगवान बुद्धांनी एक आराखडा दिलेला आहे. त्या आराखड्याने आम्ही संवाद कौशल्य साधूया. यावर अजून प्रत्येकाने अभ्यास केला पाहिजे, एवढी या ठिकाणी मी सूचना करतो. आणि आपण या ठिकाणी आवर्जून या बुद्धिस्ट सेमिनरीच्या श्रद्धावंतच्या या ऑनलाईन प्रेरणा मीटिंग सत्रात सहभागी झालात. इतरांनाही यामध्ये सहभागी होण्यासाठी प्रेरित करा. व्यक्ती बदलला की समाज बदलतो, समाज बदलला की देश आणि जगही बदलतं. त्या मार्गावर आपल्याला जायचं आणि आपण त्या दृष्टीने आपण वाटचाल कराल. आपण जे माझं ऐकलं त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद. आपल्या बुद्धत्वाच्या बीजाला, आपल्या मनात प्रति वसलेल्या धम्माला आणि सांघिक कृतीला वंदन करून या ठिकाणी थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय. धन्यवाद आदरणीय सत्येंद्रजी तेलतुंबडे सर. आपण संवाद कौशल्य कार्यक्रम व रूपरेषा याबाबत सखोल असा प्रकाश टाकलेला आहे. तथागत भगवान गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संदर्भ घेऊन संवाद कसं असावं आणि बुद्धिस्ट सेमिनरीचा धम्म प्रचारकांनी काय करावं याबाबतचं आकलन आम्हा उपस्थितांना झालेलं आहे. धन्यवाद सर. आपण अतिशय म्हणजे उदाहरणं देऊन सखोल असं मार्गदर्शन केलेलं आहे. यानंतर आजच्या याच्यानंतर जी संशय निवृत्ती आहे, आजच्या विषयाच्या अनुषंगानं कुणाच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल तर त्यांनी प्रश्न विचारावा. प्रश्न थोडक्यात आणि विषयाच्या अनुषंगाने असावा. प्रश्न विचारण्यास परवानगी आहे. हॅलो, आवाज येतो? हा विचारा सर. सर ते सरांच्या कालच्या चाचणीमध्ये बी माझा प्रश्न चुकला आणि आज सरच्या याच्यामध्ये बी बाबासाहेबांनी बाबासाहेबांचे जे नाव ठेवलेलं होतं ते पुस्तकात शिक्षकाचंच वाचण्यात आले सर माझं. ते कोणत्या पुस्तकात ते वडिलांनी नाव ठेवलं? अगदी अगदी बरोबर आहे. आमचा जे सगळं धनंजय कीरांचं चरित्र आम्ही सगळ्यांनी खूप मोठ्या प्रमाणाने तो प्रमाण मानलं. आणि धनंजय कीरांनी खूप गोष्टी अशा बाबासाहेबांच्या संदर्भात चुकीच्या सांगितल्यात. त्यामध्ये ही एक गोष्ट आहे की बाबासाहेबांचं, आंबवडेकरांचं जे नाव आहे त्यांच्या शिक्षकांनी ठेवलं. राजरत्न आंबेडकरांनी त्यांचा पहिलीचा दाखलाच काढून सगळीकडे प्रकाशित केला होता की कोणत्या शिक्षकांनी जर पहिलीच नाव बदललंय, बाबासाहेबांचं पहिलीच नाव आंबेडकर आहे, तर मग शिक्षकांनी कधी बदललं? ते पहिलीचा दाखला त्यांनी प्रकाशित केला. धनंजय कीरांनी
इतक्या गंभीर गोष्टी केल्या की विचारता सोय नाही. त्यावर आता आपण बोलू नाही, सध्या तो एक वेगळा विषय आहे. पण अगदी मृत्यूच्या महापरिनिर्वाणाच्या अगोदरच्या दिवशी त्या माई साहेबांचं आणि बाबासाहेबांच्या तोंडून शब्द घातले की बाबासाहेब आदवा तद्वा बोलले आपल्या पत्नीला. अरे म्हणजे सम्यक वाचेचं फार वाटोळं केलं बाबासाहेबांच्या. हं? जे काही ठिकाणी ते धनंजय कीर म्हणतात की बाबासाहेबांची पत्नी सावरकरांच्या पत्नीप्रमाणे सत्शील होती. अरे सावरकरांचं मुख्य चरित्र पहा. सावरकर जन्मठेपेत असताना काय, आता त्यावर आपण जाहीररित्या बोलू नये, पण धनंजय कीरांनी बाबासाहेबांना आधुनिक बुद्ध म्हणून हे करण्याऐवजी सगळं क्रेडिट म्हणजे बाबासाहेबांच्या रामजी बाबांनी त्यांना पुस्तक आणून दिले, शिक्षणासाठी त्यांचे कष्ट घेतले. हे रामजी बाबा सुभेदार होते. अहो त्यावेळेला 50 रुपये पगार होता, की ज्या वेळेला 90 पैसे म्हणजे 14 तोळा सोनं होतं. त्यावेळेला रामजी बाबाला 50 रुपये पगार होता. आणि आमची माणसं म्हणतात बाबासाहेब खूप गरीब होते. अरे ते सुभेदार होते. जोक एका सगळी गडबड करून ठेवलेली आहे. दारिद्र्याचं उदात्तीकरण केलं आणि गोष्टी चुकीच्या दिल्या. ही ब्राह्मणी प्रथा आम्ही समजलं पाहिजे की कबीराला म्हणे ब्राह्मणांनी सांभाळलं, ज्ञानेश्वराला वाळीत टाकलं पण नंतर ब्राह्मणांनीच उचललं. ब्राह्मण संस्कृती श्रमण संस्कृतीत हा फार मोठा फरक आहे. ब्राह्मण सगळं कोणत्याही महापुरुषाचं क्रेडिट तो स्वतःकडे घेतो, स्वतःच्या समाजाकडे घेतो. ही गोष्ट आम्ही लक्षात घेतली पाहिजे. ही गोष्ट अतदीप भवच्या विरोधातली आहे. ही गोष्ट श्रमण संस्कृतीच्या विरोधातली आहे. आम्हाला जी फिलॉसॉफी आम्ही जे सारखं म्हणतो, बडगे साहेब सारखं सांगत असतात की बाबासाहेबांनी जे बुद्ध आणि त्यांच्या धम्मामध्ये 4 गोष्टीवर हे दिलाय, त्यात सांगितलं की आम्ही मित्र असलं पाहिजे, तत्वज्ञ असलं पाहिजे, मार्गदर्शक असलं पाहिजे. तर आम्हाला हे तत्वज्ञान समजलं पाहिजे की आम्ही मांडणी करताना बुद्धाकडं नेतोय, श्रमणाकडं नेतोय, बाबासाहेबांकडं नेतोय, का ब्राह्मी विचारधारेकडे नेतो, विषमतेच्या विचारधारेकडे नेतो. आमचे सगळे आकलन प्रश्न आहेत. आणि आम्ही आवर्जून सांगतो की कोणी बरोबर का चूक हा विषय सोडून द्या. समाजामध्ये काय प्रेरलेलं आहे. प्रतिक्रांतीमध्ये बाबासाहेबांनी लिहिलं की हे पुस्तक म्हणजे लिहितात आणि नंतर कितीतरी वर्षांनी ते बाहेर काढतात. म्हणजे मनुस्मृती पुष्यशृंगाच्या अगोदर कितीतरी अगोदर लिहिली गेली आणि ती सुमती भार्गव नावाच्या एका स्त्रीने लिहिली. पण त्याची बांधणी थेट 500-600 वर्षाने त्या राजांनी सुरू करायला सुरुवात केली. तर हे आम्ही संशय जो आहे त्या संशयाची निवृत्ती जागेवर केली पाहिजे, नाहीतर त्याचा मोठा वृक्ष होतो आणि त्यातून आम्हीच म्हणजे भस्म होतो. ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. जय भीम. धन्यवाद. चांगला प्रश्न विचारला. हा विचारा अजून दुसरा प्रश्न.
चव्हाण साहेब धम्मपालन गाथा घ्या. धन्यवाद. आजच्या या ऑनलाईन बैठकीला सर्व धम्मप्रचारक उपस्थित आहेत. त्यांचं मंगल मैत्री भावना व्यक्त करतो आणि आजच्या कार्यक्रमाचा समारोप आदरणीय अरुणजी बल्लाळ सर, जेतवन धम्म संस्कार केंद्र पैठण चे सचिव आहेत, धम्म प्रचारक आहेत. मी त्यांना नम्र विनंती करतो की धम्मपालन गाथा व सरनतई घेऊन कार्यक्रमाची सांगता करावी. आदरणीय अरुण बल्लाळ सर. हा, सर्वांचे आभार. सर्वांना जय भीम. धम्मपाल गाथा. सब पाप सकरण कुशल उपसंपदा सचित परियोदपनं एतं बुद्धानुशासन धम्मं चरे सुचरितं नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परमिच न तावता धम्मधरो यावता भासति यो पंपि सुत्वान धम्मकायेन पसति सवे धम्मधरो होदियो धम्मानत्तमज्जति नाथि मे शरणं अयं बुद्धो मे शरणं वरं एतेन सत्यवजेन होतु मे जय मंगलं नाथि मे शरणं अयं धम्मो मे शरणं वरं एतेन सत्यवजेन होतु मे जय मंगलं नाथि मे शरणं अयं संगो मे शरणं वरं एतेन सत्यवजेन होतु मे जय मंगलं साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. जय बुद्ध, जय भीम. धन्यवाद सर. अरुणजी बल्लाळ सर, कार्यक्रमाचा समारोप अतिशय छान पद्धतीने केलेला आहे. सर्वांचा आभार व्यक्त करून कार्यक्रम संपला असं जाहीर